आज उदगीरला जे नगर परिषदेचा निवडणूक चालू आहे त्या विषयावर आपल्याला काही प्रश्न विचारणार आहोत. आजचा माहोल का चालला आहे? आजचा माहोल बिलकुल आता निवडणुका 2 दिवस आल्यामुळे तापलेला आहे. तापलेल्या माहोलमध्ये असं काय प्रत्येकाचं मत वेगळं आहे. कुणाला काय सांगता येत नाही. परवा फडणवीस साहेब येऊन गेले, लोकांची चर्चा आहे. 75% लोक बाहेरचे आहेत, 25% उदगीरचे आहेत. रात्री माजी मंत्री अमित भाई देशमुख साहेब येऊन गेले, तिथं म्हणले बाबा 75% उदगीरचे आहेत, थोडेच बाहेरचे आहेत लोक. म्हणजे असं लोकांच्या आज माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येऊ लागलेले आहेत. त्यांच्या सभेला किती रिस्पॉन्स मिळतोय ह्याच्यावर बरंचसं वातावरण अवलंबून आहे. आणि उदगीरमध्ये कसं आहे, प्रत्येकाच्या जातीचं गणित मांडलं चाललेलं आहे. पण माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे जातीवर मतदान प्रत्येक होतं असं नाही. विकासावर पाहिलं जातंय. कारण का तिन्ही नगरपालिकेचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत. तिन्ही बी ग्रॅज्युएट झालेले उमेदवार आहेत. त्याच्यामुळं लोक कुणाला कौल देतील हे आज तरी सांगणं अवघड आहे. आता येणार उमेदवार येणारा उमेदवार कुणाचा सांगता येत नाही. पण आज तरी मितीला कसं संजय भाऊ बनसोडे यांनी कामं केल्यामुळं त्यांनी युतीच्या मागं आहेत. त्याच्यामुळं संजय भाऊचं आज तरी पार्ट जड आहे असं आम्हाला वाटतंय. आता उद्या काय, आज उद्या 2 दिवसात कसं आहे, बऱ्याचसा पैशाचा खेळ चाललेला आहे. इथं कोण साड्या वाटू लागले, कोण पैसे वाटू लागले असं आम्ही ऐकतोय. आम्हाला तर काय त्याच्यात आमच्या कंपनीला रस नाही. महागाई बनसोडे साहेबांच्या निवडणुका झाल्या, आमची कंपनी मॉर्निंग ग्रुप जे आहे जयवंतराव पाटील, आम्ही कोणाचा चहासुद्धा पेलेलो नाही. ह्या निवडणुका आम्हाला कोणाची अपेक्षा नाही. पण बाहेर आम्ही ऐकतोय इथं पैशाचं वाटप आहे, तिथं साड्या वाटप आहे. आता जे जास्त रसद पुरवली जाईल तिकडे वातावरण बदलू शकतं ना. अजून आपण कोणत्या वार्डामध्ये होत आहे? मी वार्ड नंबर 19 मधला जयवंत शिवाजीराव पाटील. मी वार्ड नंबर 19 म्हणजे माझं मतदान आहे. आता कोणता पक्ष निवडून येईल? आमच्या वार्डात आता पक्ष कुठला निवडून येईल आज तर मितीला कुणाला सांगता येत नाही. पण काटेकी टक्कर चालू आहे असं काय सांगता येत नाही. कारण सगळेच उमेदवार सक्षम आहेत, कुणालाच काय बोलता येत नाही. तुमच्या प्रभागामधल्या ज्या सोशल मीडियावरती अनेक फोटो फिरतात, त्या फोटो सत्य आहेत की असत्य आहेत? त्यात जनतेची दिशाभूल आहे. जनतेची दिशाभूल बी म्हणता येत नाही. काय फोटो सत्य असते? एकदम फोटो टाकणारा माणूस बी पत्रकार लोकच आहेत ना, ते विचार करतात ना फोटो टाकताना. एकदम 100% लबाड कशी देतील? काय ना काय त्यात सत्यता असतीच. पूर्ण लबाड तर असू शकत नाही असं माझं मत आहे. कंपनीची आणि माझी स्वतःची सुद्धा एकच मागणी आहे, येणाऱ्या नगराध्यक्षांनी म्हणा, येणाऱ्या नगरसेवकांनी. आता आमच्या 19 प्रभागात एक सुद्धा मुतारी नाही. तर कमीत कमी एक 2-3 तर मुताऱ्या व्हावेत. लोकांनी कुठे जायचं प्रत्येक वेळी? सार्वजनिक मुताऱ्या व्हायला पाहिजेत. एक सार्वजनिक मुतारी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही स्वतः या रोडला तहसीलपर्यंत झाडं लावलेले आहेत. त्या झाडाला आम्ही 2 वर्ष पाणी घातलं. तर नगरपालिकेचं सुद्धा कर्तव्य आहे ना, भाऊ आम्ही झाडं लावले तर त्यांनी सुद्धा त्या झाडाची थोडी तर संगोपन केलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे. तर भावी नगरसेवकाकडून आमची एवढीच एक अपेक्षा आहे की बाबा झाडाला पाणी घाला. आम्ही झाडं लावलेत पण ती झाडं तर पोसायचं काम तुम्ही करा, एवढीच माझी एक अपेक्षा आहे. एवढे म्हणून बोलतो. मधले मतदार आहात, आपला नगरसेवक कसा असावा? नगरसेवक म्हणजे जे मूलभूत सोयी सुविधा आहेत, खरं म्हणजे घंटागाडी दररोज येणं, कचऱ्याचं विल्हेवाट लावणे आणि नळाला पाणी, गटारं साफ करणे, एवढ्या 3च प्राधान्याने गोष्टी असतात. आपल्या नगरपालिकेमध्ये शैक्षणिक काही सुविधा देण्याचं काही प्रयोजन नाही आहे. त्यामुळं जे उद्यानं आहेत ते मुलांच्यासाठी खेळण्यासाठी ठेवावेत असं माझं मत आहे. झाडं तर प्रत्येकाला लावण्यासाठी प्रोत्साहित करा, घरी लावा. नगरपालिकेने काही राखीव ठेवलेल्या जागामध्ये झाडं लावली पाहिजेत असं माझं मत आहे. आणि हा येणारा इथला नगरसेवक हा फक्त जनतेच्या सेवेचाच उद्देश समोर ठेवून यावा. काहीतरी स्वतःची कमाई होईल, नावलौकिक होईल एवढ्यासाठी न येता तुमच्या कामातून तुमची प्रसिद्धी आपोआप मिळते असं माझं मत आहे. विचारा तुम्ही काय. नगर परिषदेची जी निवडणूक या ठिकाणी चालू आहे, या निवडणुकीमध्ये जनतेला आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी, सर्व सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी म्हणून आपणाला हे मतदान करायचं आहे. जात पात ना जात पर ना पात पर वोट लगेगा, सर्वसामान्य के हात पर असं म्हणलं जातं आहे. परंतु आपला जो विकास आहे, आपल्या वार्डाची स्वच्छता, आपल्या वार्डाचे रस्ते, रोड, नाल्या, हे जे अत्यावश्यक ज्या गरजा आहेत, या जर गरजा
पुरवण्याचं धमक जर त्या मतदानामध्ये आज या मतदारामध्ये म्हणजे काय त्या उमेदवारामध्ये जर असेल तर अशा उमेदवाराला हुडकून त्या माणसाला आपण सर्वजण मतदान करावं अशी जयंतराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने मी विनंती करतो. थांबतो. गीर शहर व वार्ड क्रमांक 19 सर्व जनतेनं आवाहन करू इच्छितो की परिवर्तनाची गरज आहे. सुशिक्षित प्रत्येक कसं आहे, पक्षानं तिकीट त्याच लोकांना देतात आणि कुणाची बायको थांबले, कुणाचा नवरा थांबलाय, इतरांना पण त्यांनी संधी देत नाहीत. तुम्ही विचारत नाहीत. त्या समाजानं ह्यांची अवकाश दाखवून दिलं पाहिजे आणि परिवर्तन काहीतरी करून दाखवलं पाहिजे. वोटाची किंमत काय आहे, सामान्य लोक जो घरात बसतो तो भिवून हिंदू मुस्लिम न करता जे वार्डामध्ये काम करणार आहेत किंवा उदगीर तालुक्याचा विकास करणार आहेत अशा लोकांना मतदान द्यावं. मी रामविलास रामलाल नावंदर, एक पत्रकार व 19 वार्डाचा एक मतदार म्हणून जनतेनं आवाहन करतो. उमेदवार नाही, पण मी ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं एवढं लोकांचा हक्क आहे की स्वच्छता अजिबात नाही. त्या पुलाच्या ओव्हरब्रिजच्या बाजूला जे आहेत 10 वेळेस जरी सांगितलं तर कोणी कचरा उचलायला येत नाही. त्यामुळं त्या प्रत्येकाने स्वच्छतेकडं आणि सार्वजनिक मुतारे आहेत, टॉयलेट आहेत, याची व्यवस्था आणि प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपला स्वतःचा कचरा स्वतःहून कुठंतरी जाळलं पाहिजे व्यवस्थित. येतात आणि रस्त्यानं रोडनं फेकून जातात, हे बरोबर नाही. हे त्यासाठी नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे.